नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आज घटस्थापनेची 5वी माळ, 5वा दिवस 7 ऑक्टोबर 2024। म्हणजेच देवी स्कंद माता देवीची पूजा। ची पण पूजा जरा खास, म्हणजे नवदुर्गापैकी देवीची 5वी रूप। दुर्गापैकी हे देवीचे रूप तीवर विराजमान अशी प्रतिकृती। तिचे रूप पण देखणेच होती। साडी सुद्धा चांगली नेसलेली होती। तुर्तुमालामध्ये 5व्या माळेचे वैशिष्ट्य तिला काळमा देवीकडे नेले जाते, म्हणजे तिच्या बहिणी काळमा देवीची। हा तुर्तुमालामध्ये डोंगरावर एक मंदिर आहे। अंबाबाई देवीची पालखी ही काळा अंबाबाई देवीचा परिसर सगळा भरूनच गेला की माणसांनी। तरुण वर्ग म्हणजे मुलांनी ही अशी सजवली होती, पालखीला सगळी फुलं तर पालखीचं देखणे रूप झालं होतं। आणि पालखीला अशी रूप आणले त्यांचे खरोखर आभार मानायचे। वेळ होती आरती, सरकारने बोलून आणलं होतं पालखी काळामा देवीला प्रस्थान करणार। तिला सरकारचा जास्त मान आणि बैत्यांचा आणि पाटला, त्याशिवाय पालखीला शोभाच नसते हो। ते झाल्यानंतर विला पारंपरा निघून जातात। पहिल्यापासून हसूरमध्ये परंपरा चालत आली आहे। महत्वाचं म्हणजे आनंद ह्या गोष्टीचा आहे, यातील तरुण वर्ग काळांबा जायसाठी पालखीबरोबर जास्त असतात। देवीला विराजमान केले बघा पालखीमध्ये। गुरुवांना सुद्धा मानलं पाहिजे, नियोजन पण तंगोबस्तच करून टाकला तुम्ही। तो भक्त लोक पण संकट जो म्हणाय गेलं तर कोल्हापुरात रूढी परंपरा पहिल्यापासून ज्या चालत आल्यात त्या ह्या तरुण वर्ग पुढे येतात। वयस्कर माणसं सुद्धा त्यांना पाठबळ देतात। ही संस्कृती जर टिकवायची असेल तर वयस्कर माणसांना घेऊनच पुढे जायचं। जुन्या रूढी परंपरा त्याशिवाय चालणारच नाही तो। स्कंद माता देवीची पूजा, नैवेद्य केळी, रंग पांढरा। स्कंद माता ही महादेवीच्या नवदुर्गापैकी 5वी रूप आहे बघा। जे नाव स्कंद युद्ध देवता कार्तिकेयाच्या पर्यायी नाव आणि माता म्हणजे आयाशी आले आहे। दुर्गापैकी एक म्हणून आध्यात्मिक शक्ती आणि ज्ञान देणारी देवी स्कंद माता या देवी रूपाचे पूजन केले जाते। आता पालखी निघाली बरोबर काळामा देवीला। तुम्हाला पण पहिल्यापासून रूढी परंपरा आहे, याला पालखीतून काळामा देवीला नेले जातं। काळामा देवी म्हणजे अंबाबाईची बहीण। काळामा देवीला जाऊन काळामा देवीला साडी परिधान केली जाते। मुलगीकडून कवळा कट केला जातो परीने। कवळा म्हणजेच एक राक्षस वध केला जातो आम्हाला सांगण्यात आलं। मी पण जाऊया की म्हणालो काळामा देवी। बाजारपेठेत पालखी आली आहे बघा। बाजारपेठेतनं थेट गेली काळामाच्या वरती। काळामा देवी म्हणल्यावर आमचे एक डोंगराचे देखणे रूपच आहे। त्यातील काही लोक जनावर चरायसाठी सुद्धा इकडे आणत। हिरवगारच डोंगर असतो। आम्ही बरोबर काळांबाच्या डोंगरावर आहे बघा। पालखी सुद्धा काळामा देवीला आता आलेली आहे। हसूरमधले बाहेर तरुण वर्ग आहे, चांगल्या पदावरची लोक बाहेर गावी जाऊन राहिलेले आहे ना। हसूरमध्ये देवीचे दर्शन घडणार आहे। तर म्हणाय गेलं तर ह्या रूढी परंपरा आजरामरच राहणार आहेत, कारण इथनं भविष्यात हे असंच घडणार सोडा। बरोबर आम्ही काळामाच्या पायथ्याशी आहे बघा। की वजनदार असते, खरं आमची लोक सुद्धा वजनदारच आहे। पालखी घेताना पूर्ण श्रद्धेनेच पालखी घेतली जाते, मग पालखीचं वजन काय वाटत नाही। त्याला लावूनच आता पुढचं काम चालू आहे बघा। तिला साडी परिधान करायचं चालू आहे। त्यानंतर इथं आरती एक होते, आरतीनंतर कवळा फोडला जातो। म्हणजे एक देवीची रूपच असते हो। मुलगीकडून तो कवळा फोडला, असुर शक्तीचा नाश। हे सुद्धा काळामाची जुने भक्त आहेत। आमच्या गावामध्ये काळामा देवीची यात्रा घडत होती, पण यांच्या सौजन्याने दोघांना मान देण्यात आला बघा। ही भक्तिभावाने काळामा देवीची पूजा करायला चालू आहे बघा। की लहान असताना काळामा देवीची यात्रा मोठी घडत होती। त्यामध्ये काळामा भक्त मंडळाचं राबणं जास्त होतं। त्यांना साथ देणारी लोक सुद्धा होती। सुद्धा काळामा देवीची यात्रा केली जाते, परंतु अगदी छोट्या प्रमाणात केली जाते। कारण तुम्हाला सुद्धा काळामा देवीचे दर्शन घ्यायचे असेल
हासूरचा निसर्गरम्य डोंगर पाहायचा असेल नक्की काळामादेवीला आमच्या भेट द्या. ही डोंगरात देवस्थान आहे. सर्वकडे हिरवगार वातावरण वारं, मग मंदिरला इतकी शोभा येते मंदिराकडनं तुम्हाला यूज वाटणार नाही. जे आनंदी आणि चैतन्यमय वातावरण आहे काळामादेवीला. 1 वर्षापासून ह्या रूढी परंपरा चालू आहेत बघा. आता पूर्ण आरतीची तयारी चालू आहे. काळामादेवीची इथं आरती म्हटली जाते. त्यानंतर कवळा फोडला जातो आणि त्यानंतर पालखी हासूरमध्ये नेली जाते. आमची श्रीशा श्रेयांशूला पण मी नेलं होतं काळामादेवीला. आमच्या श्रीशांत का दंगा करायचं का थांबलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे पालखीवर जी लोक आले त्यांना शरबतची सोय केली होती. 11 ते 12चं टायमिंग होतं सकाळी. ऊन पण जरा चांगलंच श्रीशांत दिला की दणका शरबतला.